या 4 धावाने संघाची धावसंख्या होते 10. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडूची ही हालत पुढच्या 4 चेंडूवरती काय करेन याचा हा देखील या चेंडूवरती देखील कीपर पण बीट होतोय आणि त्याच्या मागचा खेळाडू देखील बीट होतोय. मित्रांनो, होप सोडू नका. आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या होते 14. 3 चेंडू 14 धावा. आता मात्र या ठिकाणी बॉलर मी नक्की कसा चेंडू टाकू ह्याचा प्रश्न त्याला नक्कीच पडला असेल, कारण 2 चेंडू त्याने इतके सुंदर टाकले, विकेट किपरच्या माध्यमातून त्यांना पकडताना आले. पुढचा चेंडू निखिल यांना आणि उत्कृष्ट केलेला बनवून की मारलेला चेंडू 6 धावा. दॅट्स अ बिग हिट डीजे. धन्यवाद. पुढचा चेंडू निखिल यांना थोडासा फंबल स्विच इट केलेला चेंडू आणि हा देखील मला वाटतं 4 धावा. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकार दिशेने जायला गेलेला दिसतोय. जे चेंडू चांगले टाकले होते ते चेंडू देखील चौकारच्या दिशेने गेलेले दिसले. शेवटचा चेंडू निखिल परकर यांना पाहूया काय करतायत. हा देखील थोडासा ओरपीर प्रकारचा चेंडू, लेकिन तितका संपर्क बॅटशी झालेला नाही. थोडासा मिसटाइम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, पण 2 धावेने काही रोखू शकले नाहीत. मित्रांनो, या क्रिकेटच्या फलंदाजीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, स्विच हिट करण्याची चांगली फलंदाजी करण्याची, रिव्हर्स खेळण्याची चांगली ताकद या खेळाडूमध्ये आहे. संघाची धावसंख्या होते 26. आतापर्यंत बॅटिंगच्या माध्यमातून चांगलं प्रभावित आपल्या संघासाठी केलंय. चांगली धावा उभारण्यात यश मिळतंय. आता मात्र एक अनुभवी खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. आतापर्यंत महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता अमित सामना करतील हरीशने लेग साईड दिशेने खेळलेला चेंडू, बाउंड्रीच्या दिशेने गेलेला चेंडू. मला वाटतं त्या ठिकाणी वारंवार क्षेत्ररक्षण याच्यामध्ये गचाळ प्रकार पाहायला मिळतोय आणि हा देखील 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 30. पहिले 6 चेंडू निखिल याने खेळले. दुसऱ्या ओव्हरमधला पहिला चेंडू हरीश याने खेळला, तो देखील 4 धावा. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक चेंडूमध्ये जर शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू सोडला तर त्यामध्ये 2 धावा आल्या. त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूमध्ये 4 आणि 6 धावा झाल्यात. पुढचा चेंडू अमित यांचा, पाहूया काय करतात, कशा प्रकारचा चेंडू टाकतायत. स्लोअर प्रकारचा चेंडू, लेग साईड दिशेने खेळलेला चेंडू. ह्या चेंडूमध्ये देखील गजाळ क्षेत्ररक्षण. मात्र आता फलंदाज थकलेत. बस झालं, आता आम्ही धावणार नाही, आता फक्त षटकार चौकारच मारणार. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 31. अमित यांचा पुढचा चेंडू निखिल परकर यांना, हा देखील खेचून मारलेला चेंडू 6 धावांसाठी. डीजेला संधी मिळते. अमित यांचा पुढचा चेंडू निखिल यांना, सुंदर प्रकारे घुटना ते टेक तमाशा देख 6 धावा. डीजे सुंदर प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. अमित यांना प्रश्न पडला असेल, मी नक्की कुठे टाकू. पुढचा चेंडू अमित यांचा, स्लोअर प्रकारचा चेंडू, तो देखील खणून काढलेला चेंडू आणि मला वाटतं 4 धावा. क्रिकेटमधील
कॅप्टन कोल यांनी आपल्याला दिलेला हा फटका हेलिकॉप्टर शॉट. भक्तांच्या दारी तुझ्या भेटीची ओढी दर्शन देशील का, तुझ्या भेटीची ओढी दर्शन देशील का. आई तुझं देऊळ देऊळ बापरडे गावात, आई माझी आई बैसली तेवढ्याच्या बनात. धन्यवाद धन्यवाद डीजे. वैयक्तिक 46 धावा निखिल याच्या बॅट मधून निघाल्या. आजचा निखिलचा दिवस जोरदार बॅटिंग करतोय. म्हटलं दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतात प्रथमेश. कठीण असं आव्हान या ठिकाणी. 51 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान. थोडं पटापट करायचंय. निखिल आणि टीम जरा फटाफट आपली फलंदाजी लावून घ्यायची आहे. बाबू वाडेकर जरा याची नोंद घ्यायची आहे. जरा फटाफट आपण फलंदाजी लावून घ्या, कारण जेवढ्या फटाफट पद्धतीने आपण षटकार मारले तेवढ्याच फटाफट पद्धतीने आपण षटकांचा वेग वाढवायचा आहे, कारण अजून आपल्याला 2 सामने या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आपल्या मैदानाचे ओनर या ठिकाणी मैदानात येताना एक उत्कृष्ट प्रकारचं मैदान आपल्याला नेहमी या ठिकाणी उपलब्ध करून देतात. त्यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करीन. तिरलोट संघाचा संघनायक या ठिकाणी यायचंय. तिरलोट संघाचा संघनायक या ठिकाणी यायचंय. बॅट्समनचं नाव सांगायचंय मित्रांनो. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. बॅट्समनचं नाव जर आम्हाला माहिती पडलं नाही तर या ठिकाणी जो मॅन ऑफ द मॅच किंवा त्याच्यामध्ये कोण असेल तो आम्हाला देता नाही येणार. मित्रांनो हे लक्षात घ्या. 12वा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाठवून द्या. निखिल याचा पहिला चेंडू. एक्स बॅट्समन फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढलेला. 51 धावांचं 52 धावांचं पाठलाग करताना बालवीर मोंड संघ संदेश. निखिल याचा पुढचा चेंडू. संदेशाला थोडासा कट प्रकारचा चेंडू, ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू निखिल याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वारंवार उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. देवगड तालुक्यातील नामवंत गोलंदाज, नामवंत फलंदाज आणि एक नामवंत संघ आपल्याला फटोबा पडवण्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बाबू वाडेकर एक मेंटॉर या संघाचे नेहमी संघाला पुढे न्यायचं काम करत असतात. तसंच बालवीर संघ देखील या ठिकाणी प्रत्येक वेळी या ठिकाणी आपल्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. चांगले खेळाडू या ठिकाणी असतात, पण हार जीत ही असतेच मित्रांनो. त्याच्यामुळे हारल्यानंतर निराश न होता पुढच्या स्पर्धेमध्ये तितक्याच जोमाने उतरायचं प्रयत्न नेहमीच ठेवायचा. हा देखील कट करण्याचा प्रयत्न आणि हा देखील विकेटकीपर हरी यांच्या हातात जाऊन विसावतोय. प्रकाश झोरे, माझे मित्र प्रकाश झोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझ्या मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, कारण काही नामवंत समालोचक देखील आमच्या देवगड तालुक्यामध्ये आहेत. त्यामधले प्रकाश झोरे या ठिकाणी मी विनंती करेन की माझ्या माईकशी डिबेट करण्यासाठी यायचं या ठिकाणी, कारण दोघांमध्ये जी आपण समालोचन करू शकतो तितकं सुंदर समालोचन प्रकाश झोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत फक्त 2 धावा आणि आता एक नवीन गोलंदाज आपल्याला फटोबा पडवण्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो, कारण नवीन गोलंदाज घडवणं हे देखील आपल्या कॅप्टनचं
कारण बऱ्याचदा खेळाडू अवेलेबल नसतात, खेळाडू गावावर नाहीत असतात, त्याच्यामुळे नवीन गोलंदाज आपल्याला तयार करावे लागतात. त्यासाठी हा प्रयत्न. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. प्रसाद पाहूया काय करतोय. 23 नंबरची जर्सी घालून प्रसाद सुंदर गोलंदाजी करतोय आणि सुंदर प्रकारचा चेंडू, थोडासा ओव्हरपीट प्रकारचा चेंडू, थोडासा या ठिकाणी फुटबॉलच्या पद्धतीनं अडवण्याचा प्रयत्न, परंतु काय प्रयत्न सफल नाही होत आहे. या ठिकाणी 4 धावा. संघाची धावसंख्या होते 7. प्रसाद यांचा पुढचा चेंडू, थोडासा या ठिकाणी प्रयत्न होता परंतु तो फसतोय. एक सुंदर चेंडू प्रसादाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र फक्त औपचारिकता या ठिकाणी राहील. पुढचा कोण आहे? या सामन्यात जो जिंकेल, म्हणजे या सामन्यामध्ये जवळजवळ फटोबा संघ जिंकतच आलाय. फटोबा वर्सेस तिर्लोट संघात संघनायक या ठिकाणी हजर झालेत. फक्त प्रतीक्षा याची असेल की या सामन्यामध्ये कोण विन होतोय. कळंबाई संघाने या ठिकाणी थांबायचं आहे. आपण उत्पन्न फेरीमध्ये प्रवेश केला होता, त्यासाठी तुम्ही थांबायचं आहे. पुढचा चेंडू प्रसाद याचा, थोडासा आपल्या प्रकारचा चेंडू, परंतु आता काही मॅच मध्ये जान राहिलेली नाही. या ठिकाणी मित्रांनो होप सोडू नका, शेवटपर्यंत होप सोडू नका, कारण जोपर्यंत पूर्ण नाव बोलत नाही तोपर्यंत नावेचा कॅप्टन देखील कधी होप सोडत नाही. तर मित्रांनो तुम्ही होप सोडू नका, कारण ढासळलेल्या घराचे विटा देखील सोडत नाहीत. प्रथमेश यांनी या मॅचचा कॅच घेऊन सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. फटोबा संघाचे अभिनंदन. आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी यायचंय. मी बाबू वाडेकर आणि संघ यांना विनंती करेन की आपण